नमस्कार मित्रांनो, आज कणकवलीच्या रेल्वे स्टेशनला जाणं झालं. जुग जुग अगीन गाडीचं गाणं म्हणत लहानपणी मामाच्या गावाला उड्या मारत आनंदाने रेल्वेने जायचं म्हणून नाचत धावणारी मुलंच होतो आम्ही. पण या कोकण रेल्वेला आणि रेल्वे स्टेशनलासुद्धा एक नवा चेहरा मिळाला आहे. आपल्या कोकणातली जी रेल्वे स्टेशन्स आहेत त्यांना एक नवीन एअरपोर्टसारखा लूक देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. खूप छान दिसतं. आज मला बघायला मिळालं. मी कणकवलीला गेलो होतो. रेल्वे स्टेशनकडे बघताना त्याचा प्रत्येक माणसाचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलेल असं ते घडवलं आहे. खूप सुंदर घडवलं आहे. म्हटलं त्याचा एक छानसा व्हिडिओ बनवूया. कणकवली रेल्वे स्टेशनला पदार्पण करताना सर्वात आधी समोर श्रीदेव गोठणदेवाचे स्थान आपल्याला पाहायला मिळते. कितीही मॉडर्न झालो तरीही आपल्याला आपली संस्कृती सोडता कामा नये याचे हे उत्तम उदाहरण. कोकणात येणाऱ्या नव्या पर्यटकांना सिंधुदुर्ग परिसरातील प्रेक्षणीय आणि निसर्गरम्य स्थळांची माहिती मिळावी म्हणून मोठी छायाचित्रे तयार करून लावण्यात आली आहेत. त्यामध्ये सागरी महामार्ग देवगड, मीठ मुंबरी पूल, देवगड बंदर, देवगड पवनचक्की, वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधबा, भुईबावडा घाट, कुर्ली धरण, परमपूज्य भालचंद्र महाराजांचा मठ, त्यानंतर स्वयंभू मंदिर कणकवली, सावडावचा धबधबा आणि फोंडा घाट, देवगड बंदर, कुणकेश्वर मंदिर, मिडबावचे गजबादेवीचे मंदिर आणि देवगड किल्ला, तसंच सिंधुदुर्ग किल्ला, मालवण बंदर, देवगड मालवण, देवबाग, गणपती मंदिर रेडी, वेतोबा मंदिर आरवली, वेंगुर्ला बंदर अशी ही नवीन इम्प्रूव्हमेंट बघून मला खूप बरं वाटलं. आता येणाऱ्या पर्यटकांना कुणालाही विचारत बसायला नको, आपल्या या परिसरामध्ये फिरण्यासारखे काय आहे, आम्हाला नवीन काय पाहता येईल. हे जे पोस्टर्स लावलेत हे पोस्टर्स बघून त्यांना कुठे कुठे आपल्याला जायचे आहे हे स्वतःचे स्वतः ठरवता येईल. आणि त्याचे व्ह्यूसुद्धा सुंदर आहेत, ड्रोनने घेतल्यासारखे. हा मी सकाळचा अनुभव घेतला. हेच रेल्वे स्टेशन रात्री अधिक सुंदर दिसत असेल कारण याच्यावरती लाईट्सचे प्रोजेक्शन असणार नक्की. मग मी तिथून पुढे चालायला सुरुवात केली. एका भिंतीवरती मला आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची एक सुंदर प्रतिमा रेखाटलेली बघायला मिळाली. अजून थोडं पुढे गेलो मग आपल्या कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राचार्य मधु दंडवते यांचाही फोटो मला तिथे बघायला मिळाला. तो बघून थोडेसे समाधान वाटले कारण आठवण ठेवली आहे नक्की. मित्रांनो, मी वाट बघतोय मला रत्नागिरीला नेणाऱ्या ट्रेनची आणि आपल्या एका सबस्क्राईबची आणि आपल्या एका लाईकची सुद्धा. लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा.